फेरा त्यावेळी कुठे मनुष्य जन्माचा वारा. हा मानवजन्म सहजासहजी प्राप्त झालेला नाही. समान कर्मी नरदेह जोडे, पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर हा असा जरा शांत घ्या मनुष्यजन्म प्राप्त होतो. हा सहजासहजी प्राप्त होत आहे. ह्याला वाघिणीचं दूध म्हणतात. आणि तो मिळाला आहे. तो कशा करता मिळाला आहे की परमात्मा कृष्ण अर्जुनाला सांगतात हा मनुष्यजन्म कशा कधी येणे जन्मी मोजवळ खावे, येथेचे आपणा ते उद्धरावे, नेथेची जोडावे नरके आत्मेची. ह्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची, त्या परमेश्वराच्या स्वरूपाची ओळख करायची. आणि पुनरुपी जन्म पुनरुपी मरण चुकवण्याकरता आजचा हा पवित्र दिवस आहे. म्हणून गुरु करायचा असतो. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही, आणि गुरुशिवाय परमगतीने ह्या 84 लक्ष योनी गुरुशिवाय. आणि गुरु ज्ञानी असावा, अनुभवी असावा, साक्षात्कारी असावा. कबीरदास म्हणतात की जो खसखंड में जाके आयल है, मी जो ब्रह्मरंध्रापतोर गेला, जो 10व्या द्वारापर्यंत गेला त्याला सद्गुरू म्हणतात. इतर गुरु होऊ शकत नाही. तोच आपल्याला तिथपर्यंत नेऊ आलोत आपण. हा अतिशय दुर्लभ मनुष्य. या येण्याकरता कशाकरता आपण आलो आहोत तर आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता, आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता. परत जन्माला यायचं, परत मारायचं हे चुकवण्याकरता, ह्या नरकवासाच्या यातना चुकवण्याकरता आपण ह्या ठिकाणीत असतो. आपण कोणाकरताही आलेलो नाहीत, आपल्या स्वतःचा उद्धाराकरता या ठिकाणी आलेलो आहोत. हे अनादिकालापासून आलेली परंपरा आहे. अनादिकालापासून ही मालिका शंकराला आदिनारायणे नामाचा उपदेश केला. शंकराने तो नंतर पार्वती मातेला केला, नंतर मच्छिंद्र गोरक्ष गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, असा ही अनादिकालाची ही परंपरा आहे. नामाशिवाय मोक्ष नाही, नामाशिवाय उद्धार नाही, नामाशिवाय परमगती नाही, नामाशिवाय स्वतःच्या स्वरूपाला जाऊ शकत नाही. माऊलीने हरिपाठामध्ये सांगितले नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जनी. नामाशिवाय उद्धार नाही, नामाशिवाय मोक्ष नाही, नामाशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही. बापूसाहेबांनी आमच्या गुरुने आपल्याला एक सुगम आणि सोबत सांगितलं आहे की काही न कष्ट करता, ग्रस्थाश्रमात त्याग न करता, तुम्हाला ग्रस्थाश्रमात असतानासुद्धा तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. तुकाराम महाराज एक अभंग आहे, परमेश्वर कसा आहे त्याची चौकशी केली पाहिजे, त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे, त्याकरता संत संगती असायला पाहिजे. परमेश्वर हा सर्व विश्वव्यापक आहे, व्यापक आहे. परमेश्वर कशी वस्तू नाही, ती एक विश्वव्यापक शक्ती. तिला जाणण्याकरता गुरु करायचा आहे, तिला जाणण्याकरता गुरु करायचा. आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तुम्ही किती जरी साधना केली, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्ती कधी होत नाही. आणि ज्ञानाकरता साधन आहे, ज्ञानाकरता नाम ही साधन आहे. दुसरी साधना कुठलीही नाही, कुठल्याही मार्गाने तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्याकरता आणि नाम आपण जपतो. मी तुम्हाला सांगतो, नेहमी सांगत असतो की नाम, माऊलीने हरिपाठामध्ये वर्णन केले की त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी नामाशी विन्मुक्त नर पापिया. नामापासून जो बाजूला जातो पापी, हरीशी म्हण धावया पुराण प्रसिद्धी बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उतरते. सज्जन, माऊलींनी सांगितले 12व्या शतकामध्ये वाल्या कोळांनी कृतयुगामध्ये नारदाने सांगून ठेवले की तिन्ही लोकांचा उद्धार होतो. कशाने होतो? नामाने. पण त्या नामाची ओळख झाली पाहिजे. त्या नामाची, जोपर्यंत त्या नामाची ओळख होत नाही ना तोपर्यंत तुम्ही इतर साधना करून काही उपयोग होणार नाही. मी नेहमी एक दृष्ट सांगत असतो की एखादा घोडा पाहिजे असतो आणि तो जर कुंभाराच्या घरी गेला तर त्याला विचारलं, मला त्या साधकाने विचारलं मला घोडा पाहिजे, ते म्हणतो चुकीच्या ठिकाणी आला, इथं घोडा मिळत नाही, इथं गाढव मिळतं, आहे का नाही? हां, मग आपल्याला घोड्याच्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, कारण परत जन्म नाही. ही मनुष्ययोनी ही अतिशय दुर्लभ आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल ना तर ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय 84 लक्ष योनी बंधनं तुटत नाहीत. ज्ञानाशिवाय जोपर्यंत अज्ञान जात नाही का, दोरीचा साप भासतो, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. कधी भासतो? अंधारामध्ये. प्रकाशामध्ये दोरीचा साप भासू शकत नाही. म्हणून अंधारामध्ये आपण त्याचा भाव करतो की हा सर्प आहे, पण तो सर्प नसतो, हा भास असतो. तसा प्रपंच याला आपण खरा म्हणतो, हा खोटा आहे. प्रपंच हा खोटा आहे. हे भिंतीवरलं चित्र आहे, ह्याला मृगजळ म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की वाळवंटामध्ये मृगजळ दिसतं आणि त्या हरणाला पाणी असा भास होतो. तेच आपल्याला आपण ह्याला खरं समजतो. ह्या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही, निसर्गाच्या नियमाप्रमाणे येतात आणि जातात. कोण भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाती नाही, गोती नाही. परमेश्वराने हे सगळं लटका व्यवहार सर्व संसार वाया एर झरा आणि हे करण्याकरता ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही आणि ज्ञानाकरता नामाची आवश्यकता आहे. भागवतामध्ये 10व्यामध्ये भगवंत परमात्मा कृष्ण उद्धवाला सांगतात. एकनाथ महाराज म्हणतात, ओम नमो सद्गुरू राया, सद्भाव आले तो पाया, पायाचे मोठे कठीणपण, वज्राने तुटे लिंग दे जाण,
त्याचे केले चूर्ण, पायी लागता बळी त्या घातला पाताळी, पायी आईल्या शिळा उद्धरली, पायी लावणार सुळ मर्दीला. भगवंत परमात्मा सांगतात की त्या गुरुचं पाय किती मोठे आहेत की लिंग दे, ह्या शरीराला स्थूळ दे समजतात, आणि आतला जो अंतर्यामीचा जो वासनारूपी देह ना तो तसा जात नाही. त्याला सद्गुरूच्या पायाशिवाय त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात की ती वासना तशी, म्हणून वासना वढाळ गायी गाड्या ती वासना जाण्याकरता संत सद्गुरूच्या चरणापाशीच गेलं तरच ती वासना जाते. आणि त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता ज्ञान, जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही, तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. ती मग अशी मुलगी बोलली, ती शिरसाग, आम्ही ती लहान होती 4-5 वर्षाची असताना आमच्यासमोर तिने तिच्या वडिलाच्या मांडीवरती गुरु केला आहे. अभ्यास करते, बोलायला प्रवचन वगैरे करते, हुशार आहे, पण ती अभ्यास करते. तिचे वडील पण हुशार होते, कारण का वडिलाकडनंच तिला म्हणजे ही प्रेरणा मिळालेली आहे. घरात कुणीतरी असावं लागतो आणि त्यामुळे ही प्रेरणा तिला मिळते. जातीने कुठलाही जातीचा प्रश्न नाही, पण ती हुशार आहे बोलायला, म्हणून मी तिला म्हटलं की तू 2 मिनटं बोलू शकते ते. आणि परमार्थ म्हणजे काय? नामावरती विश्वास, गुरुवरती विश्वास आणि परमात्म्यावरती प्रेम करा. जगाचा मालक एकच आहे, दुसरा कोणीही नाही, आणि आपला बी मालक तोच आहे, दुसरा आपला कोणीही मालक नाही. त्याने का रासक्रीडा करत असताना सगळ्या गोपिका यमुनेच्या तीरावरती आल्या वृंदावनामध्ये, आणि 10 वर्षाच्या मुलीपासून आणि 100 वर्षाच्या म्हातारीपर्यंत सगळ्याच आल्या होत्या तिथं. भगवंताने मुरली वाजवली आणि त्या नादाने त्या सगळ्या त्या ठिकाणी आल्या. तर त्यावेळेस कृष्णाने विचारले की तुम्ही घर सोडून अपरात्री आला कशा काय? अपरात्री का आला म्हणले? तर ते एक वयस्कर ती बाई माहीत सगळ्यांचं असे, आणि त्याच्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, तरच आपल्याला जीवनाचा उद्धार होऊ शकतो. आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याकरता नाम हे साधन आहे. मी नेहमी सांगत असतो, परमार्थ कुणाच्याही पायावर डोकं ठेवून तुमचा मोक्ष मिळणार नाही, कारण का तो जेवला म्हणजे आपलं पोट भरणार नाही. त्याच्याकरता साधना आहे, त्याकरता साधना. आणि ती साधना कशा करता करायची? शिंदे महाराज बरं का, किती जरी भजन आलं, किती जरी गायलं, म्हणजे एक दृष्टांत सांगतो कबीराचा, की त्याच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा गायक होता अकबराच्या, आणि तो इतका सुंदर गात होता. तर अकबराने त्याला सांगितलं की ह्या त्रिभुवनात तुझ्यासारखा गायक कोणीही नाही. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आहे तुमच्या राज्यातच आहे. म्हणले कोण आहे? ते म्हणले माझे गुरु, त्यांचं नाव हरिसिंग होतं. काय होतं? म्हणलं मला त्यांचं भजन ऐकायला मिळेल का? तर म्हणले मिळेल, पण ते तुमच्यासमोर गाणार नाहीत, तुमच्यासमोर गाणार नाहीत. म्हणले ते एकांतात गातात, आपल्याला त्यांचं भजन सुरून ऐकायला लागेल. आणि मग ते एकांतात, ते त्यांचा टाईम होता, हरिसिंग गायला लागले, आणि अकबर आणि तानसेन त्यांचं भजन ऐकलं. ऐकल्यानंतर बादशाह म्हणला तू पण गायलं, तुझं बी मला आवडलं, ते तुझे गुरु गायले ते पण आवडलं, पण फरक ह्याच्यात काय? तुझ्या गाण्यात आणि त्यांच्या गाण्यामध्ये फरक का तू म्हणतो? ते काय फरक आहे? म्हणला मी गातो तुमच्याकरता, मी गातो मी तुम्हाला खुश होण्याकरता. लांब धरून ना, बरं हरकत नाही. मी गातो तुमच्याकरता गातो, आणि माझे गुरु गातात त्या बादशाह करता. मग भजन कुणाकरता असावं? ते त्याच्याकरता असावं. हां, मी परमार्थ करत असताना त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता जोपर्यंत ज्ञान होत नाही, सज्जनो, एक लोखंडाची बेडी तोडता येते, पण मायेची दोरी तुटणं अतिशय कठीण आहे. तिला तोडण्याकरता एकच गोष्ट आहे, ते म्हणजे हरीचं नाम. सद्गुरूच्या नामाशिवाय ती बेडी तुटली जात. ती आहे लय नाजूक, पण ती तुटत नाही, काही केल्याने तुटत नाही. अनादिकालापासून अनेकाला ती बेडी तुटली नाही. विश्वामित्रासारख्याला तुटली नाही, नारदाला तुटली नाही, अशा अनेक लोकांना ती बेडी तुटली नाही. संसाराची बेडी तुटण्याकरता एकच साधन, ते म्हणजे सद्गुरूचं नाम. संताला शरण गेल्याशिवाय ती बेडी तुटत नाही, ती बंधनं तुटत नाही. ही भवाची बंधनं तुटण्याकरता गुरुपौर्णिमा आहे. आज आपण इथं आलो, गुरुची जगाचा गुरु येतो. मी एक मार्गदर्शक आहे. मग अशी कोणतरी सांगितलं डिंबळे सरांनी, मार्गदर्शक, आणि खरोखरच मी मार्गदर्शक आहे. मी वाटाड आहे. मी तुम्हाला फक्त आमच्या महाराजांनी वाट दाखवली, त्या वाटेने जा. मन तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी बोललेले जे ऋषी, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कशा करता आलो? साधू संत सांगून गेले ते सांगण्याकरता आलो. बाकी काय नाही. मग ते काम झालं तर म्हणतो आम्ही जातो, पण आपण तयार होत नाही. आपण आपली तेवढी तयारी नाही. तुकाराम महाराजांनी तयारी वेळीच केली 42 वर्षी, पण आपली तयारी नसते. त्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. बापूसाहेबांनी आम्हाला हे ज्ञान दिलं. सज्जनो, काही त्यागाची किंवा अतिशय कष्ट असा परमार्थ इतका कठीण असं त्याचा भाव करण्यासारखी काही गोष्ट नाही.
आदिशक्ती मुक्ताबाई माता, शांती ब्रह्मनाथ महाराज, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, गोपाळ कृष्ण भगवान, परमपूज्य सद्गुरू बापूसाहेब महाराज की. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा, जय श्रीराम. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. हे घ्या हे घ्या. चारी मुक्तीदायक ताता उदार कल्प. मोठ्याने म्हणा सगळ्यांनी. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे शी अगोचरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. आत्मारामी गोपाळ दास करुणा करू. आत्मारामी गोपाळ दास करुणा करू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोसावे. तोसोनी मज द्यावे पसायला. जे खळांची व्यंकटी सांडो, तया साच कर्मी मतिवाळो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो तेला हो प्राणिजा. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटतो. चला कल्पतरुंचे आरो, चेतना चिंता मनीषे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमय जे लांछन. मार्तंड जे तापलीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिद्वादी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके. दृष्टादृष्ट विजय हो. एत मने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या. ओम शांती. ओम कुंडली कौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोपान काका महाराज आदिशक्ती मुक्ताबाई महाराज शांती ब्रह्मनाथ महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज गोपाळ कृष्ण भगवान की सगळ्यांनी हात वर करा. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा